मनापासून माफी मागतोस ना, म्हणून केलं माफ. हा, एक गोष्ट लक्षात ठेवायची, परत बायको समोर शानपणा करताना लक्षात ठेवायचं, गाठ मोठ्या भावाशी आहे. हो, ठेवतो हा लक्षात. अरे मुळात असं काही होणार नाही, परत येऊच देणार नाही, स्वप्नात सुद्धा नाही. बरं, मला एक गोष्ट कळली पण, की तुला माझ्यावर राग कधी येतो ते. तू चुकलास की राग येतो, सिंपल आहे. तेच तर सांगतोय ना, मी चुकलो ना, तू बोलू शकतोस, मला ओरडू शकतोस, माझ्यावर मला सांगू शकतोस की धैर्य, हे तुझं चुकलंय, तू जे काही वागलंयस ते चुकीचं आहे. मोठा भाऊ आहेस माझा, तेवढा तर हक्क आहेच की तुला. बरं, आता तरी शांत झालास ना बाबा? वेगी तरी सुद्धा सॉरी. अजून किती वेळा सॉरी म्हणशील? हा, किती सॉरी? केलं माफ. लहानपण आठवलं रे, कसले भारी दिवस होते ना ते. आणि त्यावेळेस आपल्यात कुठले सिक्रेट सुद्धा नव्हते. दिवाळीत ना एकदा आई आपल्याला म्हणलेली, घरात फटाके फोडायचे नाही. हे तर ती दरवर्षीच सांगायची. अरे नाही, तेव्हा ना तू हॉल मध्ये फटाका लावलेला. आजपर्यंत आईला माहित नाही का तो फटाका तू लावलेला. सगळा आळ मी माझ्यावर घेतला. तुझं सिक्रेट माझ्याकडे आहे. मला असं वाटतंय ना की अजूनही आपल्यात कसले सिक्रेट असायला नाही पाहिजे. जे काही असेल ते वन ऑन वन, मॅन टू मॅन, ब्रदर टू ब्रदर. ब्रदर टू ब्रदर. वेरी. ते भांडणात मी तुझं भांडा फोडीन वगैरे बोललो नाही काय? हा, नाही म्हणजे मला पण ते नाही कळलं नेमकं तुला काय म्हणायचं होतं. नाही नाही, ते हे बघ, लहान होतास ते माझं जाऊ दे, पण आता मोठा झालायस, म्हणून मोठा भाऊ या नात्यानं तुला सांगतोय, तुझं जे काही चाललंय ना धैर्य, मस्त चाललंय की. लाडाचं बाळ. कधी आला तू शाळेतून? आताच. बस इथं. माझ्यासाठी काय आणलंय तू? तुझ्यासाठी. अरे आथर काय करतोय? अथर्व हे बघू जरा. हे कसं काय आलं इथं? अरे अरे काय अरे काय चाललंय?
काय रे दादा? त्याचं जे काय चाललंय ते मस्त चाललंय की. मी त्याला म्हणत होतो आपण म्हणजे चक्क धैर्य मुजुमदार भास्कर मुजुमदारच्या रूम मध्ये कसं काय बरं आज? हा उशिरा का होईना धैर्याचा मेंदू ठिकाणावर आलाय. तो जो काही शानपणा केलेला नाही ना त्याची माफी मागायला आलाय. दादा अरे उभा काय बस की. ठीक आहे. दादा भास्कर खरं तर मला माहिती आहे की गेल्या काही दिवसांपासून मला माझ्यामुळे लई त्रास सहन करायला लागलाय आणि त्यामुळेच मी ऐक ना धैर्य, एक मिनिट. धैर्य, तो थेरडा ना भाऊराव नाईक, त्याची जी अशी शानपणाची भाषा आहे ना ती तुझ्या बायको समोर. इथं नाटकं नाही करायची. दादा अरे काय बोलतोयस? भाऊ आहे मी तुमचा धाकटा. जे रक्त तुमच्यात आहे ते माझ्यात पण आहेच की. आणि मी कशाला नाटक करू? काही पण बोलतो यार दादा तू. तू काय म्हणत होता भास्कर? हा अरे बाबा तू माफी मागायला आला होतास. माफी मागितली का? हा हा तू माफ केलं याला? ओके केलं. मग झालं की उगाच कशाला लांबट लावत बसायचं? काय ऐक ना धैर्य, तुला त्या बायकोच्या माहेरी जायचं ना, तिकडे सगळेजण वाट बघत बसले असतील. हा जा ना मग तयारी कर. जा जा जा, उशीर होईल नाही तर मग परत ऐक काहीतरी तुला बोलायचे बाबा. जा लवकर जा 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 रे जा. जा 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 जा, उशीर होईल. बरं येतो मी. आपण आल्यावर बोलूच. हो ये. अरे तू जाऊ नये की गप्पा मारू आपण. हा हा बरं येतो मी. व्यवस्थित जा. दादा तुझ्या डोक्यात कधी काय चालतंय ना काय कळतच नाही. कशाला घालवलंस त्याला? चांगला माफी मागायला आलेला, तुझी पण मागितली असती.